नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज मी तुम्हाला टरबूज म्हणजेच कलिंगडचं ज्यूस कसं बनवायचं ते पण ज्युसरचा अजिबात वापर न करता ते सांगणार आहेत। अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। इथे मी अर्धा टरबूज घेतलेला आहे। याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। याचे या पद्धतीने ज्या पद्धतीने मी काप करत आहे त्या पद्धतीने करून घ्यायचे आहेत। अतिशय शरीराला थंडावा देणारं असं उन्हाळा स्पेशल आपण टरबूजचं ज्यूस करणार आहोत। लहान मुले असो मोठे असो सर्वांसाठीच उपयोगी असणारे हे ज्यूस आहेत। नक्की तुम्ही उन्हाळा स्पेशल करून बघा। आणि ज्यांच्या घरी ज्युसर नसेल त्यांच्यासाठी ही ट्रिक्स खूप छान आहेत आणि उपयोगी अशी आहेत। तर अशी चाळणी प्रत्येकाकडे असेलच। तर या चाळणीवर काय करायचं, टरबूज जे आहे ते घासून घ्यायचं। जो भाग रेड कलरचा भाग असतो टरबूजचा, तर यामध्ये बिया काढायची गरज पडत नाही। आपोआप त्या चाळणीमध्ये बिया निघून जातात आणि ज्यूस जे आहेत ते बाउलमध्ये पडणार, कारण मी याखाली बाउल ठेवलेला आहे। तर या पद्धतीने घासून घ्यायचं आहे। साधारण 10 मिनिट लागू शकते या प्रोसेसला। तर बघू शकता या पद्धतीने अतिशय दाटसर असं ज्यूस होतो आणि खूप छान टेस्टला सुद्धा लागतो। तर इथे मी 3 चम्मच साखर टाकलेली आहेत। यामध्ये आपल्याला आवडीनुसार चाट मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता। जर आवडत असेल टाका, स्किप केला तरीही चालेल। आणि एका ग्लासमध्ये हा जो ज्यूस आहे बनवलेला तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे। यामध्ये आईस क्यूबसुद्धा टाकू शकता। थोडं मी यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबूचा रस मी यामध्ये टाकलेला आहे। तर तुम्हाला जर ची आयडिया आवडली असेल, म्हणजेच जर ज्युसर नसेल तर मग या ट्रिकने करायला जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि रोज नवनवीन रेसिपीज असतात त्याचप्रमाणे रेसिपी टाकलेल्या आहेत, तर नक्की एकदा बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। थँक्यू।